नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नवी मुंबईतील तळोजा परिसरातील लकी कॉम्प्लेक्समधून 5 ते 16 वर्ष वयोगटातील 5 मुली फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकाच वेळेस बेपत्ता झाल्या होत्या। या घटनेने नवी मुंबई परिसर अक्षरशः हादरला होता। अल्पवयीन मुलींच्या पालकांनी सगळीकडे शोधाशोध केली, मात्र मुली सापडल्या नाहीत। अखेर तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या 5ही मुलींचं अपहरण झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती। घटनेचं गांभीर्य पाहून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, गुन्हे शाखा युनिट 2 चे उमेश गवळी, युनिट 3 चे पोलीस निरीक्षक मुलाणी यांनी वेगवेगळी तपास पथकं तयार केली होती। मुलींचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेण्यात येत होता। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 5 पैकी 16 वर्षीय मुलगी प्रिया ही दिल्लीजवळील गुडगाव येथे असल्याचं आढळलं। तसेच 14 वर्षीय तमन्ना, तिच्या 5 आणि 7 वर्षीय 2 बहिणी आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या प्रिया आणि संतोषी या 5ही मुली एकमेकींच्या सोबत असल्याचंही स्पष्ट झालं होतं। यामुळे गुन्हे शाखेचे पथक तातडीनं गुडगाव येथे पोहोचलं असता 5ही मुली एका घरात आढळून आल्या। तमन्नाचा मानलेला भाऊ आरिफ याने त्यांना गुडगावमध्ये भाड्यानं घर घेऊन दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर 5ही मुलींना दिल्लीमधून सुखरूप ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली, त्यावेळी त्यांचं अपहरण झालं नसल्याचं तपासामध्ये आढळून आलं। या 5 मुलींपैकी तमन्ना आणि तिच्या 2 बहिणींनी आपण कौटुंबिक त्रासाला कंटाळून घर सोडल्याचं कबूल केलं, तर प्रिया आणि संतोष यांनी घरातील वातावरण ठीक नसल्याने घर सोडून गेल्याचं सांगितलं। या प्रकरणातील 14 वर्षीय तमन्ना हिला तिचे आई वडील शाळा शिकू देत नव्हते। ते तिला जबरदस्तीने भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत होते। तिने न ऐकल्यास तिला मारहाण करत होते। तमन्नाला एकूण 7 भावंड असून त्यापैकी 7 आणि 5 वर्षीय बहिणींना घेऊन ती घरातून बाहेर पडली होती। तिच्या 2 बहिणींनाही शिकण्याची आवड असताना त्यांनाही शाळेत पाठवलं जात नव्हतं। त्यामुळे तिने मागील 1 महिन्यांपासून घर सोडून जाण्याची तयारी केली होती। त्यासाठी तिने पैसे जमवले होते, मात्र त्या इतक्या दूर थेट दिल्लीला कशा पोहोचल्या याबाबतही मुलींनी खुलासा केलाय। या तिघी बहिणी घर सोडून जात असताना त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय प्रिया आणि 14 वर्षीय संतोष या 2 बहिणी त्यांना भेटल्या। त्यांना तमन्नाने घर सोडून जात असल्याचं सांगितलं। त्या दोघींनी त्यांच्या घरातील वातावरण चांगलं नसल्याने त्यांच्यासोबत घर सोडून जाण्याचं ठरवलं। त्यानुसार या 5ही मुलींनी कोणाच्याही घरच्यांना काही एक कळू न देता गुपचूप सकाळी तळोजामधून रिक्षाने खारघर रेल्वे स्टेशन गाठलं। त्यानंतर त्यांनी वांद्रे रेल्वे स्टेशन गाठून तेथून रेल्वेने दिल्ली येथे गेल्या। त्यानंतर दिल्लीतील गुडगाव येथे राहणाऱ्या तमन्नाचा मानलेला भाऊ आरिफकडे त्या राहत असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।